नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघू शकता पावसामुळे किती पाणी तुंबलेलं आहे। हे आमचं भात आहे, त्याला आता कोळपा घातलेला आहे। असं तुम्हाला वातावरण बघायचं असेल तर तुम्हाला गावाकडे यायला लागेल। हे बघू शकता, हा आमचा ऊस आहे, हा पाण्यानं भरलेला आहे। गवत आता गवत कापायला आलेलं आहे मी, बघू शकता। सऱ्या तुंबलेल्या आहेत। हे आमच्या आंब्याची झाडं बघा तुम्ही, बघू शकता केवढं पाणी तुंबलेलं आहे। ऊस आमचा आडवा पडलेला आहे, पावसामुळे वारं भरपूर येत आहे, रस्त्यावर पाणी येत आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा रस्ता वाहून चालला आहे, ऊस आडवा पडलेला आहे, बघू शकता तुम्ही पाणी। आणि हे असलं वातावरण तुम्हाला बघायचं असेल तर गावी यावं लागेल पावसामध्ये। आता मला गवत कापायचं आहे, बघू शकता। ही आमची काजूची झाडं आहे, बघू शकता तुम्ही, लावलेली आहेत आम्ही। ते भारी सुंदर वातावरण आलेलं आहे। असं बघायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूरला यायला लागतंय, संध्याकाळचं रेनकोट घालून यायला लागतंय। सगळं पावसानं तुंबलंय इथं सगळीकडं, कसं वातावरण आहे टॉपचं। विषय हार्ड असतो इकडे सगळा, कोल्हापूरकर म्हणतात बुट्टे बिट्टे घालून यायला लागतंय, विषय हार्ड असतो इकडचा सगळा। कसं काय, कसं आहे वातावरण। आत्ता पाऊस गेलाय, नाहीतर मगाशी कसला पडत होता माहिती आहे काय, धबाधबा धबाधबा। हे बघू शकता तुम्ही आमचं शेत वरचं। ही आमची काजूची झाडं आहेत, ही आमची काजूची 40 झाडं आहेत। हे भात आहे आमचं, हे काजूची झाडं आहेत। एक झाड इथं मेलेलं होतं, त्याच्या जागी आम्ही दुसरं झाड लावलेलं आहे। हे बघा कशी झाडं हिरवी हिरवी झालेली आहेत।